नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। जुलै महिन्यापासून आपण साप्ताहिक राशी भविष्याबरोबरच मासिक राशी भविष्य देखील पाहणार आहोत। या महिन्यामध्ये 6 जुलैला शुक्र कर्क राशीत प्रवेश करत आहे। 12 जुलैला मंगळ वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे। 16 जुलैला रवी कर्क राशीमध्ये प्रवेश करत आहे आणि 19 जुलैला बुध सिंह राशीमध्ये प्रवेश करत आहे। या अनुषंगाने कर्क राशीला हा महिना कसा जाईल हे आता आपण पाहू। प्रथम किंवा लग्न स्थानावरून व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा किंवा आरोग्याचा विचार केला जातो। या महिन्यामध्ये राशी स्वामी चंद्राचे भ्रमण 6, 8, 12 या स्थानातून होत असताना म्हणजेच धनु, कुंभ आणि मिथुन राशीतून भ्रमण होत असताना तब्येतीबाबत थोडी चिंता राहील। साधारण हा कालावधी 7 जुलै ते 9 जुलै आणि 18 जुलै ते 25 जुलै पर्यंतचा आहे। व्ययश बुध 19 जुलै पर्यंत लग्न स्थानात राहील, त्यामुळे नियमित व्यायाम आणि आहार ठेवल्यास आरोग्य चांगले राहील। धनेश रवी व्ययस्थानामध्ये म्हणजे खर्चाच्या स्थानामध्ये आहे। धनस्थानावरून प्रामुख्याने आर्थिक आणि कौटुंबिक सौख्याचा विचार केला जातो। 16 जुलै पर्यंत रवी धनस्थानामध्ये लाभेश शुक्राबरोबर आहे, त्यामुळे घरासंबंधित काही खर्च तुमच्याकडून होतील। 16 जुलै नंतर मात्र रवी कर्क राशीमध्ये प्रवेश करत आहे, त्यामुळे चांगले धनलाभाचे योग तुमच्यासाठी तयार होतील। त्याआधी 6 जुलैला शुक्र कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे, त्यामुळे इच्छापूर्तीचे योग देखील तयार होत आहे। चतुर्थेश शुक्र व्ययस्थानामध्ये आहे। चतुर्थ स्थानावरून प्रामुख्याने घर, वाहन आणि आईचा विचार केला जातो। चतुर्थेश शुक्र असेल तर घर सजावट ही पाहण्यासारखी असते। या महिन्यात 6 जुलैला शुक्र कर्क राशीमध्ये प्रवेश करत आहे, त्यामुळे तुमच्या आवडीने घराची रचना कराल। घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न ठेवण्याकडे तुमचा कल असेल आणि त्यासाठी खर्च करण्यात तुम्हाला आनंदच होईल। पंचमेश मंगळ दशम स्थानात आहे। पंचम स्थानावरून प्रामुख्याने संततीचा विचार केला जातो। पंचमेश मंगळ दशम स्थानात आहे। पंचम स्थानावरून प्रामुख्याने संततीचा विचार केला जातो। या महिन्यामध्ये मुलांच्या करिअरचा विचार करून त्या दृष्टीने काही गोष्टी तुम्ही कराल। त्याला यश प्राप्त करून द्यायचे काम मंगळ 12 जुलै नंतर करणार आहे, कारण 12 जुलै नंतर मंगळ वृषभ राशीमध्ये म्हणजे लाभस्थानामध्ये प्रवेश करणार आहे। सप्तमेश शनी वक्री होऊन अष्टम स्थानामध्ये आहे। सप्तम स्थानावरून प्रामुख्याने विवाह आणि वैवाहिक सौख्याचा विचार करण्यात येतो। या महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून चांगले सहकार्य मिळेल। ज्या जातकांच्या विवाह जुळण्यास अडचणी येत होत्या त्या जातकांचे विवाह आता जुळतील। वैवाहिक सौख्य या महिन्यामध्ये चांगले मिळणार आहे। भाग्येश गुरु लाभस्थानामध्ये आहे। नवम स्थानावरून भाग्याचा तसेच उच्च शिक्षण आणि कृष्णमूर्ती पद्धतीप्रमाणे वडिलांचा विचार केला जातो। भाग्येश गुरु लाभस्थानामध्ये असल्याने उच्च शिक्षणासाठी अगदी योग्य काळ आहे। आवडत्या शाखेमध्ये अगदी सहज प्रवेश प्राप्त होईल। वडिलांकडून चांगले मार्गदर्शन लाभणार आहे। दशमेश मंगळ दशम स्थानामध्ये 12 जुलै पर्यंत आहे। दशम स्थान हे नोकरीचे स्थान आहे। नोकरीच्या दृष्टीने चांगले वातावरण या महिन्यामध्ये राहणार आहे। 12 जुलै नंतर मंगळ वृषभ राशीमध्ये म्हणजे लाभस्थानामध्ये प्रवेश करत आहे, त्यामुळे नोकरीच्या माध्यमातून काही लाभ तुम्हाला होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नोकरीतून काही लाभ होण्याची शक्यता आहे। नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील। तुमच्या अपेक्षेप्रमाणे बऱ्याच गोष्टी या महिन्यामध्ये घडणार आहेत, त्यासाठी दत्तगुरूंची उपासना आणि आराधना अवश्य करावी। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।